संपूर्ण जमात बांधवांना, मातृशक्ती, पितृशक्ती, युवाशक्ती सर्वांना जय सेवा, जय जवाहर, जय भीम. झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए या आंदोलनाच्या माध्यमातून आज धर्मेंद्र प्रधान शिक्षा मंत्री यांनी आपला राजीनामा प्रधानमंत्र्याकडे सोपवलेला आहे आणि राष्ट्रपतींनी तो मान्यसुद्धा केलेला आहे. अखेर जे जेनजी आहे, सोनम वांगचुक, अभिजित दिपके, कॉकरोच जनता पार्टी आणि संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांची हा विजय आहे. जेव्हा जेव्हा हिटलर आपल्या टोकावर जातो, त्या हिटलरला झुकवण्याचं काम आजच्या भारतीय जनजी विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. बहुतांश लोक म्हणतात की आंदोलनातून साध्य काही होत नाही. आज या भारतातील विद्यार्थ्यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अवघ्या 1 महिन्याच्या आत हिसकावून घेतला आहे. आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीने या अभिजित दिपके, कॉकरोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांना आपलं समर्थन ऑनलाईन मीटिंग झालेल्या मीटिंगमध्ये दिलं होतं आणि ते रितसर मी सुमित बोर्जे, मी स्वतः किशोर चौधरी आणि सुमित बोर्जे आम्ही दिल्लीला जाऊन ते अभिजित दिपके सरांना सोपवलंसुद्धा आणि आपल्या जमाती सदैव आंदोलनाच्या सोबत राहील या पद्धतीचं आश्वासनसुद्धा दिलं होतं. आणि शेवटी हा विजय संपूर्ण विद्यार्थ्याचा आहे. आदिवासी गोंडगोवारी जमातीचे जे विद्यार्थी आहे, जे आपले प्रयत्न CET, नेट, JEEच्या माध्यमातून करत असतात आणि विविध परीक्षा ज्या शासनाच्या होतात त्यामध्ये प्रामाणिकपणे आपला प्रयत्न करतील आणि यानंतर जर पेपर परत फुटला तर तेवढ्याच ताकदीनं आम्ही सर्व लोक लढायला तयारसुद्धा राहू. तुम्ही आता अभ्यासाची धुरा सांभाळा, आम्ही आंदोलनाची धुरा सांभाळू. आणि त्यासोबतच आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीचा लढासुद्धा सुरू आहे. ज्या पद्धतीने युवकांनी आपली जनजी मुवमेंट चालवली, कदाचित आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीचे जे युवा आहे त्यांना या मुवमेंटची ताकद लक्षात आली असेल. जे गोंडगोवारी जमातीचे विद्यार्थी वर्ग आहे, ज्या जिल्ह्यामध्ये आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये सहकार्य त्यांनी केलंच असेल आणि त्यांना बहुतांश गोष्टी शिकायलासुद्धा मिळाल्या असेल. नक्कीच त्याचा फायदा आपल्या आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या लढ्यामध्ये सुद्धा होईल. येणाऱ्या अवघ्या काही दिवसातच आपलं गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून मोठा लढा लढल्या जाणार आहे. आणि त्यासाठी ज्या पद्धतीने युवक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोहोचला दिल्लीला, तसाच आपल्याही आंदोलनामध्ये पोहोचेल आणि या शासनाला आमच्या गोंडगोवारी जमातीचा GR काढण्यास विवश करेल. नक्कीच आंदोलन लवकरच होईल. चाहे ते मोर्चा असो, ठिय्या आंदोलन असो, जेलभरो असो किंवा आमरण उपोषण असो, आम्ही तयार आहोत. आणि तुम्हीसुद्धा या आंदोलनामध्ये तेवढ्याच ताकदीने जुळाल अशीच अपेक्षा करतो. परत अभिजित दिपके, सोनम वांगचुक आणि ज्या
भारतीय विद्यार्थ्यांनी हा लढा तेवढ्या ताकदीनं लढला, त्या सर्वांचं शुभेच्छा देतो. आणि दुसऱ्यांदा जर असं काही झालं किंवा परत हे शासन आपलं हिटलरशाही करायला सुरुवात केली, अभी तो धर्मेंद्र का राजीनामा हुआ है, उसके बाद देवेंद्र का भी होगा और उसके बाद नरेंद्र का भी होगा. हम उतने ही ताकत से लड़ेंगे जब तक हमें न्याय नहीं मिलता. त्यामुळे हरता कामा नये, निराश होता कामा नये. आपण लढणार, जिंकणार आणि न्यायसुद्धा मिळवून घेणार. समाज बांधवांनी आंदोलनाला कमीही कधी लेखता कामा नये. आंदोलनाने वारंवार या देशाची दिशा पलटवण्याचं काम केलेलं आहे, न्याय देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे आदिवासी गोंडगोवारी जमातीलासुद्धा न्याय मिळेल एवढीच अपेक्षा आहे. आणि ह्या शासनाला आपण झुकवल्याशिवाय आपलं आंदोलन कधीही मागं घेणार नाही, एवढं लक्षात ठेवावं. सर्वांना जय सेवा, जय जोहार, जय भीम.